नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेंद्र एज्युकेशन क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले अगदी मनापासून स्वागत। तर मित्रांनो, नुकतेच पार पडलेले IPL 2024 याबद्दल A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर मित्रांनो, येणारी पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा टॉपिक महत्त्वाचा आहे। IPL 2024 मधील सर्व टॉपिक आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत। तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे विद्यार्थी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढील सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला येईल। तर बघा मित्रांनो, IPLचा फुल फॉर्म होतो इंडियन प्रीमियर लीग। तर बघा त्याचं आयोजन कोण करतं? आयोजन करतं BCCI म्हणजेच भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड। आणि IPLची प्रथम आवृत्ती कधी खेळली गेली? ती खेळली गेली होती 2008 साली। त्याच्यानंतर पुढील जी आहे आत्ता जी 2024ला जी आवृत्ती खेळली गेली ती कितवी आवृत्ती होती? ती होती 17वी आवृत्ती। तर बघा, असाही प्रश्न परीक्षेत विचारला जातो, 2024 जे IPL खेळलं गेलं ती कितवी आवृत्ती होती? ती होती 17वी आवृत्ती। तर बघा, क्रिकेटचा फॉर्मॅट काय आहे IPLच्या? तो आहे T20 म्हणजेच 20 ओव्हरचा। तर बघा, पुढला जो पॉईंट आहे आपला तो बघूया। तर IPL 2024 आहे, त्याचा विजेता संघ कोणता आहे? तो आहे कोलकाता नाईट रायडर्स म्हणजेच KKR। तर बघा, त्यांनी कोणाला हरवलं? त्यांनी हरवलं सनरायझर हैदराबाद म्हणजेच SRH यांना 8 विकेटने हरवून ते IPL विजेता बनले। तर बघा, त्या संघाचा कॅप्टन कोण आहे? श्रेयस अय्यर। कारण विजेता संघ जो याचे कॅप्टन पण परीक्षेत विचारले जातात, त्याच्यामुळं कॅप्टनसुद्धा लक्षात ठेवायचे। तर बघा, त्याच्यानंतर उपविजेता मग कोण ठरलं? ते ठरलं सनरायझर हैदराबाद म्हणजेच SRH आणि त्याचा कॅप्टन कोण आहे? पॅट कमिन्स। बघा, त्याच्यानंतर पुढला पॉईंट घ्यायचा आहे, कोलकाता नाईट रायडर्स म्हणजेच KKR या संघाने कितव्यांदा IPL ट्रॉफी जिंकली? असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर बघा, ही ट्रॉफी जिंकली आहे तिसऱ्यांदा। आणि मग पहिली ट्रॉफी कधी जिंकली होती? ती जिंकली होती 2012 साली, दुसरी जिंकली होती 2014 साली, आणि आत्ता जी जिंकली 2024ला ती तिसऱ्यांदा जिंकलेली आहे। त्यामध्ये पुढला जो पॉईंट आहे ती ऑरेंज कॅप ती कोणाला मिळाली? विराट कोहलीला। मग ऑरेंज कॅप कशासाठी दिली? तर IPLमध्ये सर्वाधिक ज्याचे रन असतात त्याला ती ऑरेंज कॅप दिलेली असते। तर बघा, मग विराट कोहलीने सर्वाधिक 741 धावा केलेल्या आहे म्हणून त्याला ती ऑरेंज कॅप दिली। तर मग विराट कोहली कोणत्या संघाकडून खेळतो? तो खेळतो रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू म्हणजेच RCB। त्याच्यानंतर पुढलं जे आहे पर्पल कॅप ती कोणाला मिळाली? हर्षल पटेल। मग ती काय सेट दिलेली असते? पूर्ण IPLमध्ये ज्याने सर्वाधिक विकेट घेतलेल्या असतात त्या खेळाडूला पर्पल कॅप दिलेली असते। तर बघा, हर्षल पटेलने 24 विकेट घेऊन पर्पल कॅप मिळवलेली आहे। आणि तो कोणत्या संघाकडून खेळतो? तो खेळतो पंजाब किंगकडून म्हणजेच PK कडून। त्यामध्ये पुढला जो पॉईंट आहे, IPL 2024चा पहिला सामना कोणत्या 2 संघांमध्ये खेळला गेला? तर तो खेळला गेला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि चेन्नई सुपर किंगमध्ये म्हणजेच RCB आणि CSK मध्ये। तर तो कधी खेळला गेला? तो खेळला गेला 22 मार्च 2024ला। तर मग त्या कोणत्या मैदानावर खेळला गेला? तर तो खेळला गेला MA चिदंबरम स्टेडियम, ते कुठे आहे? चेन्नईला आहे। आणि त्याच्यामध्ये विजेता ठरला होता चेन्नई सुपर किंग CSK। हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, याच्यावरती प्रश्न विचारले जातात। तर बघा, त्यानंतर पुढला जो पॉईंट आहे IPL 2024चा अंतिम सामना, तर मग तो कोणामध्ये झाला? तो झाला कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर हैदराबादमध्ये। आणि तो कोणत्या दिवशी झाला? तो झाला 26 मे 2024ला। तर मित्रांनो, हा बी प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की IPL 2024चा अंतिम सामना कोणत्या तारखेला झाला? असा बी प्रश्न येऊ शकतो। तर बघा, तो कोणत्या मैदानावर झाला? MA चिदंबरम स्टेडियम चेन्नई। आणि पहिला पण सामना ह्याच स्टेडियमवर झाला आणि शेवटचा सामना पण या स्टेडियमवर झाला। तर बघा, विजेता संघ आपण बघितला ते
KKR. तर मग शेवटच्या सामन्यामध्ये सामनावीर हा पुरस्कार कोणाला मिळाला? तो मिळाला मिचेल स्टार्क जो आहे KKRचा. तर मग त्याला सामनावीर हा पुरस्कार मिळाला, तर मग त्याची काहीतरी कामगिरी असेल. तर बघा त्याची कामगिरी कशी होती, तर त्यांना 3 षटकांमध्ये म्हणजेच ओव्हरमध्ये फक्त 14 धावा दिल्या व 2 गडी बाद केले होते, म्हणून त्याला सामनावीर घोषित केलं. तर बघा त्याच्यानंतर पुढले काही पॉईंट घेऊ आपण. त्याच्यामध्ये IPL 2024मध्ये किती संघांनी भाग घेतला होता? तर किती संघांनी भाग घेतला? तर एकूण 10 संघांनी भाग घेतला होता. तर बघा त्याच्यानंतर पुढला प्रश्न घेऊ. IPL 2024 लिलावात सर्वात महागडा खेळाडू कोणता आहे? तर त्यामध्ये जो महागडा खेळाडू आहे मिचेल स्टार्क, तो KKRचा आहे आणि त्याची बोली लागली होती 24.75 कोटीला. पुढे IPL 2024मधील काही महत्त्वाचे पुरस्कार बघू. तर बघा मित्रांनो, सर्वात मौल्यवान खेळाडू हा पुरस्कार मिळाला सुनील नारायण याला, तो KKRकडून खेळतो. तर बघा त्यानंतर सर्वाधिक षटकार म्हणजे सर्वाधिक सिक्स कोणी मारलेले या IPLमध्ये? तर अभिषेक शर्मा, तो SRH म्हणजेच सनरायझर हैदराबादचा खेळाडू आहे. त्यानंतर सर्वाधिक चौकार कोणी मारले? ट्रेव्हिस हेड, तो पण सनरायझर हैदराबादचा खेळाडू आहे. त्याच्यानंतर हंगामातील झेल म्हणजे IPLमध्ये सर्वाधिक कॅच कोणी घेतल्यात? तो रमनदीप सिंग, तो KKRकडून खेळतो. तर त्याच्यानंतर टीम फेअर प्ले पुरस्कार कोणत्या टीमला भेटला? तो भेटला SRH म्हणजेच सनरायझर हैदराबादला. तर बघा मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण IPL 2024बद्दल संपूर्ण माहिती बघितली. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.